नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांनो, डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात तुमच्या जीवनात असा एक प्रसंग घडणार आहे जो तुम्हाला थोड्या वेळासाठी पूर्ण थांबवून टाकेल. काही निर्णय, काही घटना आणि काही लोक अचानक तुमच्या समोर अशा रूपात उभे राहणार आहेत की तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल, हे नक्की काय चाललंय. या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण इथं सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात याच काळात उलगडणार आहेत. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात तुळ राशींवर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव तीव्र होतो. या काळात तुमच्या भावनांमध्ये अचानक चढ उतार दिसू लागतील. तुम्ही एखाद्या छोट्या गोष्टीवरही जास्त प्रतिक्रिया द्यायला लागाल. थांबा, कारण इथून पुढे मुख्य घटना सुरू होतात. नात्यातील ताण, जुने मनातले शब्द आणि दुर्लक्षित भावना अचानक बाहेर पडू शकतात. तुम्हाला वाटेल की हे सर्व इतकं अचानक का? पण या काळात ग्रह तुम्हाला स्वतःकडे पाहायला लावत आहेत. हा काळ तुमच्या मनाचा आरसा होणार आहे. या काळात तुमच्या आसपासचे लोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील. त्यांच्या अपेक्षांचं ओझं तुम्हाला जाणवायला लागेल. तुम्ही मनात विचार कराल, मी सगळ्यांना खुश कसं करू. थोडा वेळ थांबा, कारण यानंतर मोठी स्थिती बदलते आहे. तुमचं मन आणि ऊर्जा ताणली जाईल आणि तुम्ही जाणवायला लागेल की इतरांसाठी जगताना स्वतःला विसरलं जातंय. या काळात लोकांना कमेंट करताना दिसतं, होय, हे खूप रिलेट होतंय. त्यामुळे तुमची मानसिक भावना, थकवा वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा एखादा निर्णय प्रश्नचिन्हाखाली येऊ शकतो. तुम्हाला वाटेल की लोक का चुकीचा अर्थ काढतायत. थोडं थांबा. ही परिस्थिती तुमची खरी क्षमता दाखवण्याची वेळ आहे. तुम्ही शांतपणे तुमचं काम सिद्ध कराल आणि तुमच्या मेहनतीचं फळही मिळेल. पण याआधीचा काळ थोडासा धक्कादायक ठरेल. तुळ राशींचे लोक नात्यांमध्ये खूप जास्त महत्त्व देतात आणि कमी घेतात. म्हणूनच डिसेंबरच्या या काळात तुम्ही नात्यांचं वास्तव पहिल्यांदाच स्पष्टपणे पाहाल. तुम्हाला कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण फायद्यासाठी आहे हे कळून येईल. थांबा, पुढची ओळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हा धक्का जरी कडू असला तरीही तुमचं आयुष्य पुढे खूप सुरळीत करेल. मनात काही जुन्या आठवणी परत जागतील. तुम्ही भूतकाळातल्या गोष्टींचं विश्लेषण करायला लागाल. मी त्यावेळी असं का बोललो, किंवा मी त्यांच्यासाठी एवढं का केलं, असा मनात तुमचा विचार येईल. थोडं थांबा. हा आत्मचिंतनाचाच काळ आहे. भूतकाळ तुमची चूक दाखवण्यासाठी नाही, तर तुमचा मार्ग सुधारण्यासाठी असतो, हे लक्षात ठेवा. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माझा विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. या काळात प्रवास किंवा बाहेर जाणं टाळलं तर चांगलं, कारण छोट्या छोट्या अडचणी येऊ शकतात. तुम्हाला वाटेल की काहीतरी जुळत नाही. थोडं थांबा. ही ग्रहांची सूचनाच आहे. शांत राहा, घाई करू नका आणि निर्णय शांततेनं घ्या. ही सावधानता तुम्हाला पुढील त्रासांपासून वाचवेल. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं जाणवेल. थकवा, चिडचिड, झोपेचं कमी होणं या गोष्टी दिसू शकतात. थोडं थांबा, कारण हाच काळ मन, शरीर संतुलित करण्याची वेळ आहे. हळूहळू सुधारणा दिसेल. एखाद्या व्यक्तीचं खरं रूप तुम्हाला दिसेल. तुम्ही ज्या व्यक्तीला खूप जवळ मानलं होतं त्यांच्याकडून एखादी अपेक्षित नसलेली गोष्ट ऐकायला किंवा पाहायला मिळेल. थोडं थांबा. हाच तो मोठा धक्का आहे, पण हा धक्का तुमचा दृष्टिकोन बदलण्यासाठी येतो, हे लक्षात ठेवा. नाती नव्या पद्धतीने घडतील. काही लोक तुमचं महत्त्व अचानक ओळखायला लागतील. तुमचा ताण, तुमची मेहनत आणि तुमचा समजूतदारपणा याची किंमत मिळू लागेल. पण त्याआधी शुक्राचा प्रभाव तुमच्या भावनांना थोडं तीव्र करेल. त्यामुळे इगो क्लॅशेस होऊ शकतात. तुम्ही शांत राहायला हवं. थोडं थांबा. पुढच्या दिवसात ही परिस्थिती तुमच्या फायद्यात वळते. तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत मिळवता. तुमच्या घरगुती वातावरणात थोडासा ताण येऊ शकतो. काही गोष्टी तुम्हाला मनातून डिस्टर्ब करतील. थोडं थांबा, कारण ही परिस्थिती लवकरच संपते. संवादाद्वारे सर्व या 11 दिवसात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला शांत ठेवणं. शेवटी तुम्हाला जाणवेल की मोठा धक्का ही शिक्षा नसून बदलांचा दरवाजा आहे. थोडं थांबा. तुमच्या जीवनात नव्या सुरुवातीचं पान इथूनच खरं उघडत आहे. ही घटना तुमचं आयुष्य एका वेगळ्या, अधिक सकारात्मक मार्गावर घेऊन जाईल. तुळ राशीच्या जातकांनो, डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसांमध्ये घरगुती पातळीवर एक अनपेक्षित ताण निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मनातली नाराजी अचानक बाहेर येऊ शकते आणि तुम्हाला धक्काच बसेल. पण यामागे खरे कारण काहीतरी खोलवर दडलेले आहे, ज्यांची तुम्हाला कल्पनासुद्धा नसते.
या क्षणी शांत राहा आणि कोणतेही उत्तर देण्यापूर्वी 2 मिनिटे थांबून विचार करा. इथेच तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश लपलेला आहे. जर तुम्हाला कधी असा प्रसंग आधी आला असेल तर खाली कमेंट्समध्ये तुमचा छोटा अनुभव नक्की लिहा. यामुळे इतर लोकांनाही समजायला मदत होईल. आता पुढे काय घडणार आहे हे तुम्हाला आणखीन आश्चर्यचकित करेल. तुमच्या करिअरमध्ये एखाद्या जुन्या निर्णयांची किंमत तुम्हाला या दिवसात चुकवावी लागू शकते. कदाचित एखादा प्रोजेक्ट, एखादी चूक किंवा एखादी जुनी दुर्लक्षित गोष्ट आता तुमच्यासमोर उभी राहणार आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पण ही वेळ तुम्हाला तुमची दिशा बदलायला आणि नवीन सुरुवात करायला भाग पाडणारी आहे. तुम्ही सध्या करिअरमध्ये कोणत्या टप्प्यावर आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. पैशांच्या बाबतीत अचानक एक मोठा खर्च समोर येण्याची शक्यता आहे आणि हा खर्च टाळता येणार नाही. त्यामुळे या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत ताण जाणवेल. पण लक्षात ठेवा, हा खर्च तुमच्यासाठी वाईट नसून तुमचा दृष्टिकोन बदलणारा आहे. एखादी वस्तू, एखादी दुरुस्ती खर्च किंवा एखाद्या व्यक्तींसाठी मदत म्हणून तुम्हाला पैसे खर्च करावे लागू शकतात. इथे एक क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, अचानक येणारे खर्च मला कसे बदलतात? खाली कमेंट्समध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा. पुढील दिवस काय दाखवतात ते अजून जास्त महत्त्वाचे आहे. च्या मानसिक ऊर्जेत या काळात मोठे चढउतार होतील. काही दिवस अतिशय शांत जातील तर काही दिवस पूर्णपणे विचलित करणारे असतील. तुम्हाला स्वतःचं मन नियंत्रित करायला त्रास होऊ शकतो. म्हणूनच या काळात स्वतःला केंद्रित ठेवण्यासाठी एखादं ऊर्जा संतुलन साधणारं साधन जवळ ठेवणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही 2 प्रोडक्ट वापरू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही इथे प्रोडक्ट खरेदी करू शकता. डेली स्पेस एनर्जी स्टोन आणि रोज क्वार्ट्ज क्रिस्टल. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मनात ठेवा, ज्या क्षणी मन अस्थिर होतं त्याच क्षणी जीवनाचे मोठे निर्णय चुकीचे ठरतात. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा तो एक नातेसंबंधातील धक्का. एखादी व्यक्ती जी तुम्ही पूर्ण विश्वासाने स्वीकारली आहे, तिचं एखादं वागणं किंवा बोलणं अचानक तुम्हाला हादरवून टाकू शकतं. पण या धक्क्यामागे लपलेला संदेश म्हणजे तुम्हाला तुमची मर्यादा ओळखून नवीन सीमारेषा आखण्याची गरज आहे. इथेच तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट सुरू होतो. पुढे काय बदलणार आहे ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कंटिन्यू असं टाईप करा. या धक्क्यांमुळे तुमच्या जीवनातील मोठी शिकवण सुरू होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरु माऊली असे टाईप करायला विसरू नका. भाग्यवान ठराल. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.